कारण कणगावे अण्णा आमचे हे उंचीनं लहान आहेत पण बुद्धीनं फार महान आहेत। कारण आजपर्यंत गडिंग्लज शहराचं जे राजकारण आहे हे त्यांच्या भोवतीच फिरतं आहे। अतिशय सात्विक, धार्मिक, निष्कलंक चारित्र्य असलेला उमेदवार आम्ही समोर घेऊन चाललेलो आहोत। गडिंग्लज शहराचं जे राजकारण आहे हे त्यांच्या भोवतीच फिरतं आहे। त्यामुळं ते ज्या आघाडीकडे असतील, ते ज्या पक्षाबरोबर असतील, त्या पक्षाचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे हे निश्चित आहे। आणि आज प्रभाग 6 मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांची आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांची भव्य रॅली काढण्यात आली। यात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी। समृद्ध झालेल्या आणि 100 कोटच्या उपयुक्ततेमुळं उपयोगास आलेल्या गडिंग्लज शहरामध्ये आता नगरपालिकेची 2025 ही पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे। या निवडणुकीला आपण दिनांक 2 डिसेंबर रोजी आपण मतदान करणार आहात। यावेळी गडिंग्लज शहरामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमचे नेते नामदार मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली गडिंग्लज शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्ह घेऊन हे पॅनल उभा आहे। या पॅनलचे सर्व उमेदवार हे सक्षम आहेत। आज आपल्याकडे समोर असणारे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश तुर्बतपट अतिशय सात्विक, धार्मिक, निष्कलंक चारित्र्य असलेला उमेदवार आम्ही समोर घेऊन चाललेलो आहोत। त्याचबरोबर या प्रभागात प्रभाग क्रमांक 6चे खणगावे अण्णा आणि देवार्डे वहिनी यांच्या बाबतीत तरी बोलण्याचं काही कारण नाही। कारण खणगावे अण्णा आमचे हे उंचीनं लहान आहेत पण बुद्धीनं फार महान आहेत। कारण आजपर्यंत गडिंग्लज शहराचं जे राजकारण आहे हे त्यांच्या भोवतीच फिरतं आहे। त्यामुळं ते ज्या आघाडीकडे असतील, ते ज्या पक्षाबरोबर असतील, त्या पक्षाचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे हे निश्चित आहे। आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व उमेदवार, कारण अण्णांचा फक्त प्रभाग क्रमांक 6 मध्ये नव्हे तर सर्व वार्डामध्ये त्यांना मानणारी आणि त्यांनी आयुष्यभर जपलेली आमच्यासारखी माणसं आहेत। त्यामुळं आज गडिंग्लज त्या प्रभाग 6 मध्ये फिरत असताना आम्हाला हे लक्षात आलं की 2-3 गल्ल्यामध्ये पाहत होतो माणसं दारात कोणच नाहीत। कारण आम्ही अभिवादन ज्यांना सगळ्यांना विनंती करायला जात होतो ती सगळीच माणसं रॅलीमध्ये असल्यामुळं अण्णांचा विजय ही निश्चित आहे। कारण हे विजय ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विकासाच्या कामावर उभारलेला पक्ष आहे आणि विकासासाठी काम करणारे आमचे नेते मुश्रीफ साहेब आहेत। त्यामुळं गडिंग्लज शहरामध्ये आज शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, बसवेश्वर महाराजांचा पुतळा असेल, महालक्ष्मीचं मंदिर असेल, जडे सिद्धेश्वर बेलबाग आश्रम असेल, लक्ष्मीचं मंदिर असेल, मस्जिद असतील, मुस्लिम समाजाच्या दफनभूमीचा असेल, हिंदूंच्या स्मशानभूमीचा असेल, आपल्या चर्चच्या समोरचं पेविंग ब्लॉक देखील मुश्रीफ साहेबांनीच घातलेला आहे। म्हणजे सर्व धर्म समभावाचं शिकवण या बसवेश्वर महाराजांनी दिली, त्यांचं अनुकरण करणारे आमचे मुश्रीफ साहेब आहेत। त्यामुळं आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22च्या 22 आणि नगराध्यक्षासह सर्व उमेदवार प्रचंड विक्रमी मताने विजयी होतील यात तिळमात्र शंका नाही। आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की कुठल्याही आमिषाला, कुठल्याही भूलथापाला बळी न पडता तुम्ही घड्याळ या चिन्हासमोरचं 2 तारखेला बटन दाबून आमच्या गुलालात सामील व्हावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद। मागील काही दिवस तुम्ही प्रचारात फिरत आहात प्रभाग क्रमांक 6 मध्ये, आज जनतेचा एवढा भरघोस असा प्रतिसाद पाहून काय आव्हान करायला नागरिकांना येतील? मी आता सर्वसाधारण 7-8 प्रभागामध्ये प्रचार रॅलीमध्ये भाग घेतलो होतो। आजच्या या प्रभाग क्रमांक 6 मध्ये जर पाहिलं लोकांच्या चेहऱ्यावरचा हास्य आणि स्फूर्ती जर पाहिली तर इथल्या निकालाची शंका काय घ्यायची काही गरज नाही। त्याचबरोबर ह्या ठिकाणचे जे उमेदवार आहेत आमचे
हंगावे साहेब आणि जाधव वहिनी, देवाडे वहिनी, प्रणालीताई देवाडे वहिनी यांचं काम ह्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्याचबरोबर राजू अण्णांचं काम गेले 25 वर्ष या प्रभागामध्ये सर्वसामान्यांच्या अडचणीपासून इथल्या विकासापर्यंत तळापर्यंत जाऊन त्यांनी काम केलेलं आहे. फार मोठं व्यक्तिमत्व आहे, अनेक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय. नगरपालिकेतला प्रदीर्घ कामाचा अनुभव असेल, सर्वसामान्यांच्या अडचणी असतील आणि त्यांची नाळ ओळखून काम करणारा हा नेता आहे. खरोखरच त्यांचं नेतृत्व आणि त्यांचं कार्य सगळ्या नगरसेवकांच्या मध्ये एक आदर्श आहे असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. त्यांच्या घराण्याकडे अनेक वर्षापासून या शहराचं नेतृत्व मिळालेलं आहे. या नगरीचा विकास जर व्हायचा असेल तर मुश्रीफ साहेबांची साथ असणं गरजेचं आहे. निधी आल्याशिवाय इथला विकास होऊ शकत नाही आणि साहेबांच्या पाठीशी थांबून ही निधी आणण्यामध्ये ही मंडळी आमची कुठेही गप्प बसणार नाहीत. त्यामध्ये आम्ही अत्यंत आघाडीवर राहू. मी सर्व जनतेला कळकळीची विनंती करतो की ह्या गडिंग्लज शहरातील 11 प्रभागातील 22 उमेदवार व नगराध्यक्ष पदाचा मी उमेदवार याला घड्याळ चिन्हावर बटन दाबून आपण बहुमतानं विजयी करावं व विकासाची घोडदौड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शहराची दिसावी एवढीच मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. एवढे तुम्ही मागील काही दिवस प्रचार फिरत आहे. आज महिलांची संख्या देखील इथे मोठ्या प्रमाणात आहे. काय वाटतं सर्वचा प्रतिसाद पाहता? आजची महिलांची संख्या किंवा माझ्या बंधू बहिणींची संख्या बघून मला आज खरंच वाटते की विजय हा आमचाच आहे.